नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 22 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते इथं अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, आपण इथं राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच, कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 आणि कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. या सगळ्या बॅचेस मध्ये नोट्स, लेक्चर, टेस्ट सिरीज या सगळ्यांचा समावेश असणार आहे. फाउंडेशन बॅच जी राज्यसेवेची त्यामध्ये एनसीईआरटी चे लेक्चर असणार आहे एक्स्ट्रा, आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच मध्ये स्टेट बोर्डचे लेक्चर तुम्हाला बेसिक उपलब्ध होणार आहे. ठीक आहे, तर मग या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. तसेच नोट्स सेपरेट परचेस करायचे असेल, टेस्ट सिरीज सेपरेट परचेस करायचे असेल तर ते सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे अभ्यास मित्र. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर लेक्चरचे नोटिफिकेशन आणि ट्रिक्सचे व्हिडिओ जे आहे ते मिळत जातील. 22 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते आता आपण इथं अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 9व्या आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर 9वे मित्रांनो एशियन विंटर गेम्स जे झालेले आहे 2025 मध्ये, तर त्याचं आयोजन जर आपण बघितलं तर चायनामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, आणि या विंटर गेम्स मध्ये जर बघितलं तर चायनानेच पहिला क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे. ठीक आहे, तर एशियन विंटर गेम बाबत सगळं जाणून घेऊया. चायनामध्ये हर्बिन या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. ही याची 9वी आवृत्ती होती. ठीक आहे, 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन चायनामध्ये झालं होतं. आपण जर बघितलं तर हर्बिन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर चायनामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी याचं उद्घाटन केलं होतं. शुभंकर होता विन बिन. ठीक आहे, आणि त्याचबरोबर निनी. तर स्नो गेम्स जे होते त्याचा शुभंकर विन बिन होता. आणि जे बर्फावर खेळ खेळले गेले, तर स्नो आणि बर्फामध्ये काय फरक असतो, तर आपण फ्रीजमध्ये जो तयार करतो तो बर्फ. ठीक आहे, आणि वरतून पावसासारखा जे कापसासारखा पडतो तो स्नो असतो. ठीक आहे, आणि हे स्नो जे आहे ते एकावर एक पडून त्यापासून बर्फ तयार होत असतो. ठीक आहे, तर या दोन्हीशी संबंधित दोन शुभंकर आहे. स्नोशी संबंधित विन बिन आणि निनी जो आहे तो बर्फाशी संबंधित शुभंकर आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. बोधवाक्य आहे ड्रीम ऑफ विंटर, लव अमॉंग एशिया. त्याचबरोबर 88 सदस्य आपण जर बघितलं भारताने 88 खेळाडू तिथं पाठवले होते. आणि आपण जर बघितलं तर 88 आपण म्हणूया लोक पाठवले होते, ज्यामध्ये 59 खेळाडू होते आणि 29 आपण जर बघितलं तर प्रशिक्षक, सहाय्यक, इतर अधिकाऱ्यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. भारताचे ध्वजवाहक होते आरिफ खान आणि भवानी थेक्कडा. ठीक आहे, आपण जर बघितलं मित्रांनो पहिल्यांदा स्की पर्वतरोहण जो आहे तर तो खेळ जो आहे तो पहिल्यांदाच इथं इन्क्लूड करण्यात आला होता. पर्वतावर काय होतं तर स्केटिंग इथं केली जाते. ठीक आहे, यानंतर जर बघितलं मित्रांनो 10वे एशिया खेळ जे ते 2029 मध्ये ट्रोझेना सौदी अरेबियामध्ये होणार आहे. पदक तालिकेमध्ये जर बघितलं तर चीन जे आहे तर ते पहिल्या क्रमांकावर राहिलेले 85 पदकासह. कोरिया जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर, जपान तिसऱ्या क्रमांकावर, कझाकिस्तान चौथ्या क्रमांकावर. मग आपल्याला टॉप 10 मध्ये सुद्धा आपला भारत बघायला मिळत नाही. यानंतर पुढे जाऊया. स्टँडर्ड चार्टर बँकेने भारत आणि दक्षिण आशियासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणजे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती केली. तर बघा मित्रांनो, आपल्याला ही बँक एकदा इकॉनॉमिक्स मध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे, तर ही बँक कोणत्या प्रकारची बँक आहे, ते विदेशी बँक आहे. कशी बँक आहे, विदेशी बँक या कॅटेगरीमध्ये ते स्टँडर्ड चार्टर बँक. ठीक आहे, लक्षात ठेवा. जोडी लावामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर या बँकेचे नवीन जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे आपण जर बघितलं तर भारत आणि दक्षिण आशियासाठी ते बनलेले आहे प्रभदेव सिंह. आपण कालच बघितलं ज्ञानेश कुमार कोण बनलेले आहे तर निवडणूक आयोगाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे. मग आपण जर बघितलं तर त्यांनी जरीन दारूवाला यांची जागा घेतलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर प्रभदेव सिंह यांनी कोणाची जागा घेतलेली तर जरीन दारूवाला यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. यापूर्वी प्रभदेव सिंह जे आहे तर त्यांनी आपण जर बघितलं जेपे मॉर्गन एक फॉरेनचीच बँक आहे. ठीक आहे, तर जेपे मॉर्गन इंडियाच्या ब्रांचमध्ये त्यांनी ॲज अ सीईओ म्हणून काम केलं होतं. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदि महोत्सवाचं उद्घाटन कोण करणार आहे. तर इथं फोटोवरून जाऊ नका. आदिवासी महोत्सवाचं उद्घाटन
आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या करणार आहे. मित्रांनो, आपल्याला इथे जर सांगायचं झालं तर द्रौपदी मुर्मू हे स्वतः आदिवासी कम्युनिटी मधून येतात आणि भारताच्या पहिल्या अशा व्यक्ती आहे ज्या आदिवासी असून देशाच्या राष्ट्रपती बनलेल्या आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर आदिवासी महोत्सव जो असणार आहे, ज्याचं नावच आहे आदि महोत्सव. आदिवासी कुणाला म्हणायचं तर जे आपल्या देशातील मूळ निवासी आहे. ठीक आहे. मूळ निवासी जे आहे, जे ओरिजिनल निवासी असं आपण म्हणू शकतो, की जे पहिल्यापासून अगदी आपल्या भारतामध्ये अनेक लोकांचं काय झालेलं आहे, मिक्सचर झालेलं आहे. की काही लोक आपण जर बघितलं तर असं म्हटलं तर की आर्य जे आहे ते उत्तरेकडून रशियाकडून आले. त्यानंतर जर काय म्हणलं वायव्येकडून बरेचसे आक्रमण आपल्या देशावर झालेले. पण आदिवासी जे बांधव आहे ते मूळ निवासी त्यांना समजलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. आणि द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहे आणि त्याच याचं उद्घाटन दिल्ली या ठिकाणी करणार आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय याचं आयोजन करणार आहे मित्रांनो. उद्घाटन द्रौपदी मुर्मू हे करणार आहे. मग आपण जर बघितलं तर याचं आयोजन मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. आणि इथं आदिवासी उद्योजक, आदिवासी कारागीर, आदिवासी कलाकार हे आपली जी काही आपण म्हणूया त्यांची कलाकुसर म्हणा किंवा त्यांच्यातलं जे काही टॅलेंट आहे ते दाखवण्यासाठी आपण जर बघितलं तर हा महोत्सव त्यांना एक व्यासपीठ इथं प्रदान करतो. एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स 2025 कोणत्या मंत्रालयाने फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केलेला आहे? आता एवढा सोपा क्वेश्चन आहे. आपण जर बघितलं तर वस्त्र उद्योगाशी संबंधित भारत टेक्स नावाचा एक उपक्रम आहे, कार्यक्रम आहे. मग तो कोण आयोजित करणार? तर वस्त्र उद्योग मंत्रालय तो आयोजित करणार आहे. ठीक आहे. तर भारत टेक्स या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्र उद्योग मंत्रालय करत आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर याविषयी अजून माहिती सांगतो मेन ती लक्षात घ्या. भारत टेक्स जे आहे तर त्याचं विजन काय, म्हणजे त्याचं आपण म्हणूया तो कशाच्या आधारावर आयोजित केला जातो. तर बघा, फार्म टू फायबर. ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं कापड बनवण्यासाठी कापूस लागतो, तर कापूस पासून काय बनवायचं? फायबर बनायचं. फायबर म्हणजे धागा, धाग्यापासून फॅब्रिक बनवायचं, फॅब्रिक पासून म्हणजे कापड बनवायचं, कापडापासून फॅशन तयार होणार आणि फॅशन ही ओव्हरसीज मार्केटमध्ये जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू ओव्हरसीज असं आपलं विजन आहे या भारत टेक्स कार्यक्रमाचं, लक्षात ठेवा. यानंतर आशिया मिश्रित, ठीक आहे, म्हणजे एशियन मिक्स आपण जर बघितलं तर सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर आशिया खंडातील बॅडमिंटनची चॅम्पियनशिप, ठीक आहे, ती मिक्स असते, पुरुष प्लस महिला. ठीक आहे. तर ही स्पर्धा कोणी जिंकलेली? ती स्पर्धा इंडोनेशियाने जिंकलेली आहे. कुणाचा पराभव केला? तर चायनाचा त्यांनी पराभव केलेला आहे. इंडोनेशियाने ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली. इंडोनेशियाने या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये चायनाला हरवलं. ही स्पर्धा चायनामधील फिंगडाओ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या क्रमांकावर रौप्य पदक चायनाला मिळालं, सुवर्ण पदक इंडोनेशियाला मिळालं आणि कांस्य पदक जपान आणि थायलंडला मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं. आता बघा, रिसेंटली काही स्पर्धा ज्या काही झालेल्या आहे, क्रीडाविषयक घडामोडी ज्या काही घडलेल्या आहे ते आपण बघून घेऊया. 33वी संतोष ट्रॉफी कोणाला मिळाली? कोण विजेता आहे? पश्चिम बंगाल. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 4 जणांना मिळाला, मनू भाकर, डी कुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. 41वा स्पॅनिश सुपर कप 2025 FC बार्सिलोनाने जिंकला. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना ठरली. श्रेयस अय्यर जो आहे तो पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार ठरलेला आहे. 32वी विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकली. पहिला खो खो विश्वचषक पुरुष आणि महिलांचा भारताने जिंकला. मॅडिसन कीज हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे महिलांमध्ये आणि जेनिक सिन्नरने पुरुषांमध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. जेनिक सिन्नर अलीकडं वाडा म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी द्वारे जी काही डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळलेला आहे त्याच्यावर 3 महिन्याची बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे. 3 महिने आता तो टेनिस खेळणार नाही. मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंटचं महिलाचं आपण जर बघितलं विजेतेपद जे आहे जिल टिचमन यांनी जिंकलेलं आहे. इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप जी आहे, स्नूकर इथं लुकर झालं तर स्नूकर चॅम्पियनशिप जी आहे तर ती पंकज आडवाणी यांनी जिंकलेली आहे. कोणता देश 2027 मध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेमचं आयोजन करणार आहे? तर बघा मित्रांनो, ऑलिम्पिक जे आहे तर सध्या कोणकोणते ऑलिम्पिक होते? समर ऑलिम्पिक जे होतं त्यामध्ये रेग्युलर खेळ आपल्याला हॉकी, फुटबॉल वगैरे सगळं बघायला मिळतात. त्यानंतर विंटर ऑलिम्पिक होतं ज्यामध्ये बर्फावरील गेम जे आहे ते बघायला मिळतात. आता
ई ऑलिम्पिक होणार आहे थोडक्यात. म्हणजे जे काही तुम्ही आजूबाजूला बघता जे काही ऑनलाईन गेमिंग जे आहे पबजी वगैरे, तर त्याचं आपण म्हणूया त्याचं एक ऑलिम्पिक जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. पहिलं ऑलिम्पिक जर आपण बघितलं तर पहिलं ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमचं कुठं आयोजन होणार आहे, तर सौदी अरेबियामध्ये आयोजन केलं जाणार आहे. कधी, तर 2027 मध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि ऑलिम्पिक ई स्पोर्ट गेम्स जे आहे ते लॉन्च केले आहे. हे लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं सौदी अरेबिया याचं आयोजन करणारे ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स जे आहे ते सौदी अरेबियात आयोजित होणार आहे. ठीक आहे. तुमचे कोणी मित्र असतील जवळचे ज्यांना या ऑनलाईन गेमचा खूपच जास्त नाद असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही गोष्ट शेअर करू शकता. आपण जर बघितलं तर आता ऑलिम्पिक होणार आहे, पॅरालिम्पिक्स होणार आहे, त्याचबरोबर ई स्पोर्ट ऑलिम्पिक सुद्धा होणार आहे असं आपण म्हणू शकतो. इथं याचा उद्देश काय आहे, तर गेमिंगची जी काही बाजारपेठ आहे ती दिवसेंदिवस मोठी होत चाललेली, तिला कुठेतरी चालना देणं हा या पाठीमागील उद्देश आहे. सौदीची राजधानी रियाद चलन आहे. आपण जर बघितलं तर रियाल सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद हे सौदीचे राजा आहे. कोणत्या राज्याने देशातील पहिले समर्पित जागतिक क्षमता केंद्र जे आहे, ठीक आहे, ग्लोबल आपण म्हणूया कॅपॅसिटी सेंटर जे आहे, तर याविषयी धोरण 2025 सादर केलेलं आहे. आता प्रश्न नीट समजून सांगतो मी तुम्हाला. बघा मित्रांनो, कोणत्या राज्याने देशातील पहिलं समर्पित जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025 सादर केलेलं आहे. तर आता बघा ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर काय आहे, तर बघा राज्यात गुंतवणूक जी आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आकर्षित करण्यासाठी इथं जर आपण बघितलं तर ग्लोबल इथं कॅपॅसिटी सेंटर च्या विषयक धोरण जे आहे तर ते इथं जाहीर केलेलं आहे मध्य प्रदेशने. लक्षात ठेवायचंय मध्य प्रदेश याचं उत्तर आहे. तर मध्य प्रदेशने भारताच्या आर्थिक परिदृश्यात म्हणजे डॉक्युमेंट्स मध्ये महत्वपूर्ण पाऊल टाकत देशातील पहिलं समर्पित ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर जे आहे, ठीक आहे, कॅपॅसिटी म्हणलं मी, कॅपॅबिलिटी सेंटर जे सेंटर धोरण 2025 जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. याचा उद्देश बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणं हा आहे आणि इंदोर, भोपाळ, जबलपूर असे जे मध्य प्रदेशमधील शहर आहे त्यांचा विकास करणं, त्यांच्यामध्ये इकोसिस्टम जे आहे तर ती तयार करणं हा या पाठीमागील एक महत्वाचा उद्देश आहे. मध्य प्रदेशमध्ये 29 जे आहे ते लोकसभेच्या, 11 राज्यसभेच्या जागा आहे. भोपाळ राजधानी, सर्वात स्वच्छ शहर इंदोर आहे. मध्य प्रदेश साईजच्या मानाने दुसरं सगळ्यात मोठं राज्य आहे भारताचं. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. मंगूभाई सी पटेल जे ते राज्यपाल आहे. त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय उद्याने आहे वनविहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, कुनो, बांधवगड, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान. तर ही राष्ट्रीय उद्यान आपल्याला इथं बघायला मिळतात. माधव इथं डबल झालं. यानंतर आता बघा भारतातील पहिल्या घडामोडी इथं बघून घेऊया. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन BEML मी तुम्हाला सांगितलेलं आहे, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. भारतातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात. भारतातील पहिला काचेचा पूल जो आहे त्याचं उद्घाटन तमिळनाडू कन्याकुमारी मध्ये करण्यात आलं. समान नागरी संहिता लागू करणारं भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड. त्यानंतर सबकोटा, दलित सबकोटा लागू करणारं भारतातील पहिलं राज्य हरियाणा. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करण्यात आलं. देशातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प जो आहे तो अरुणाचल प्रदेश. तर पाम जे फ्रूट असतं, ठीक आहे, नारळासारखं झाड असतं, त्याला पामचं फ्रूट येतं आणि त्यापासून पाम ऑइल तयार केलं जातं. तर त्याचा पहिला प्रकल्प जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा येथे बिहार येथे सुरू झालं. 5 कोटी आयुष्यमान कार्ड कुणी बनवलेत उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये सुरू झाला. गुजरात हे भारतातील पहिलं सीमावर्ती गुजरातमध्ये भारतातील पहिलं सीमावर्ती भागातलं सौर गाव आहे मासाळी, हे लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर कोणत्या विमानतळाने भारतातील स्वयंसेवा यंत्रणा सुरू केली, तर दिल्ली विमानतळ. भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय पाटणा बिहारमध्ये सुरू करण्यात आलं. बहुपक्षीय नौदल सराव कोमोडो ची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? कोमोडो हा जो नौदलाचा युद्ध सराव आहे त्याची 5वी आवृत्ती जी आहे मित्रांनो ती इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये भारत, अमेरिका, चायना, जपान या देशांचे नौदल जे ते पार्टिसिपेट करणार आहे. तर कोमोडो हा नौदलाचा सराव आहे, इंडोनेशियाचं आयोजन करतं. 15हून अधिक देश यामध्ये सहभागी होतात. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ज्यामध्ये भारत, चीन, रशिया, अमेरिका यांचा सुद्धा समावेश आहे. आपण जर बघितलं तर याची थीम होती मेरीटाईम पार्टनरशिप फॉर पीस अँड स्टेबिलिटी. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता.
आता इंडोनेशियाने एक नवीन राजधानी स्वीकारलेली आहे, ठीक आहे. तर तिचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी फक्त एक हिंट देतो, एन पासून नाव सुरू होतं, ठीक आहे. प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहे, जे आपल्या 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. इंडोनेशिया ब्रिक्सचा नवीन 10वा मेंबर जो आहे तो बनलेला आहे. लष्करी सराव बघून घेऊया. युद्ध अभ्यास नावाचा लष्करी सराव भारत आणि अमेरिकेमध्ये झाला 2024 मध्ये बिकानेर राजस्थान या ठिकाणी. अलनजा युद्ध सराव भारत आणि ओमान मध्ये झाला 2024 मध्ये सलालाह ओमान या ठिकाणी. मैत्री जो आहे आणि मित्र शक्ती जो आहे यामध्ये कन्फ्युज होतात. मैत्री भारत आणि थायलंड मध्ये होतं आणि मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका मध्ये होतं. तर मैत्री युद्ध सराव भारत आणि थायलंड मध्ये 2024 मध्ये ताक प्रांत थायलंड मध्ये झालेला आहे. डस्ट लीग भारत आणि उझबेकिस्तान मध्ये तरमेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये झालेला आहे. एक्स टायगर ट्रायम्फ जो आहे तो भारत आणि युएसए मध्ये झालेला आहे, भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर. त्यानंतर धर्मा गार्डियन भारत आणि जपान मध्ये झालेला आहे, राजस्थानमध्ये. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला आहे, श्रीलंकेमध्ये. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये मलबार युद्ध सराव आहे. मलबार हा क्वाड देशांचा युद्ध सराव आहे, ज्यामध्ये युएस, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. सिम्बेक्स जो आहे तो भारत आणि सिंगापूरचा युद्ध सराव आहे. आणि काज हिंद जो आहे तर तो भारत आणि कझाकिस्तानचा युद्ध सराव आहे, जो ओली उत्तराखंड मध्ये झालेला आहे 2024 मध्ये. वेस्ट रिसायकलिंग अँड आणि क्लायमेट चेंज 2025 ऐतिहासिक परिषदेचं उद्घाटन कोणी केलं? तर कचरा आपण म्हणूया कचऱ्याचं पुनर्निर्मिती, नाही कचऱ्याचे आपण विल्हेवाट, ठीक आहे, रिसायकलिंग कचऱ्यापासून नवीन गोष्टी बनवणं, ठीक आहे, बरोबर ना. हा कचरा पुनर्वापर आणि क्लायमेट चेंज पर्यावरण बदल. तर आपण जर बघितलं तर याविषयी एक दिवसीय परिषदेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि याचं उद्घाटन आपले पर्यावरण मंत्री जे भूपेंद्र यादव त्यांनी केलेलं आहे. तर बघ मित्रांनो, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव जे आहे त्यांनी एक दिवसीय कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. आपण जर बघितलं भारतामध्ये दरवर्षी 62 दशलक्ष टन कचरा जो आहे तो निर्माण होतो. त्यापैकी प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक आणि घातक कचऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत चाललेलं आहे, ठीक आहे. यानंतर तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर, ठीक आहे, यांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते अलीकडे कोणत्या देशात करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, फिलिपिन्स मध्ये अलीकडे जर बघितलं तर तमिळ कवी तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर इसवी सन पूर्व येशूच्या जन्माच्या पहिले 4थ्या दशकामध्ये आपण जर बघितलं तर यांनी बरंचसं साहित्य जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं अलीकडे 4-5 देशामध्ये त्यांच्या पुतळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर रिसेंटली आपण जर बघितलं तर फिलिपिन्स मध्ये त्यांच्या पुतळ्याचं आयोजन करण्यात आलं. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. मग आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये अलीकडे तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं आयोजन ऑलरेडी केलं, यांच्या पुतळ्याचं अनावरण जे ते ऑलरेडी केलं होतं, ठीक आहे. लक्षात ठेवा, एक मोठे कवी आहे. तमिळनाडू सरकारने तर 15 जानेवारी त्यांचा जो जन्मदिवस आहे तो तिरुवल्लुवर दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो तमिळनाडूमध्ये. फिलिपिन्सची राजधानी मनिला मित्रांनो. फिलिपिन्स पेसो चलन आहे आणि बोंगबोंग मार्कोस हे अध्यक्ष आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या AI फॉर एंटरप्रेन्योरशिप उपक्रमांतर्गत किती लाख तरुणांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? तर भारत सरकारने सुरू केलेले AI फॉर एंटरप्रेन्योरशिप उपक्रमांतर्गत 1 लाख तरुणांना काय केलं जाणार आहे? प्रशिक्षित केलं जाणार आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं तर AIचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही नॉलेज आहे त्याचा वापर आहे तो भारतामध्ये वाढला पाहिजे, यासाठी 1 लाख तरुणांना प्रशिक्षित केले जाणार आहे 2025 पर्यंत. लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. फेब्रुवारी 2025 मध्ये APEDA, ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर ऍग्रीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी, ठीक आहे, ऍग्रीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी APEDA, ठीक आहे, आपण हिला एपेडा असं म्हणू शकतो. तर एपेडाद्वारे भारतीय डाळिंबाची पहिली सागरी खेप कोणत्या देशाला पाठवलेली आहे? तर भारतीय डाळिंब आपण एक्सपोर्ट केलेले अलीकडे कोणत्या देशाला? तर ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंब अलीकडे आपण एक्सपोर्ट केलेले, लक्षात ठेवा. तर एपेडा नावाची संस्था जी आहे कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, तर ऍग्रीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी असं इंग्रजीमधून लक्षात ठेवा. आपण जर बघितलं केशरी डाळिंब आणि सांगोला आणि केशरी डाळिंब जे ते आपण ऑस्ट्रेलियाला निर्यात केलेले आहे. त्यामुळे जर बघितलं तर आपली कृषी विषयक निर्यात जी आहे तर ती आता वाढणार आहे.
आपण जर बघितले कृषी विषयक गोष्टी निर्यात करण्यासाठी एपेडा नावाची संस्था जी आहे तर तिचा मेन रोल असतो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. अँथनी अल्बनसी पंतप्रधान आहे. टेस्ट क्वेश्चन आता तुमच्यासाठी. बहुपक्षीय नौदल सराव कोमोडोची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे आणि कोणता देश 2027 मध्ये पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेमचं आयोजन करणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी आपली विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही या बॅचेस सोबत आपला अभ्यास मित्राचं नोट्स पॅक परचेस करू शकता, तसेच टेस्ट सिरीज घेऊ शकता. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे, याला फॉलो करायला विसरू नका. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.